start our next chapter 5 inside the atom. You have studied in previous year matter is made of molecules. Molecules are formed from atoms. An atom is the smallest unit of matter. An atom is the smallest particle of an element which retains its chemical identity in all the physical and chemical changes. द्रव्य हे रेणूंचे बनलेले असतात, म्हणजे मॅटर इज मेड ऑफ मॉलिक्यूल. रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. म्हणजेच काय तर अणू हे द्रव्याचे सर्वात लहान एकक आहे. आणि भौतिक आणि रासायनिक बदलांमध्ये रासायनिक ओळख कायम राखणारा मूलद्रव्यांचा लहानात लहान कण म्हणजेच अणू, की ज्याला आपण ॲटम असं म्हणतो. डाल्टन्स ॲटॉमिक थेरी. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन put forth in 1803 Anno Domini his celebrated atomic theory. According to this theory, matter is made of atom and atoms are indivisible and indestructible. All atoms of an elements are alike while different elements have different atom with different mass. डाल्टनचा अणुसिद्धांत काय सांगतो तर इसवी सन 1803 ब्रिटिश वैज्ञानिक जॉन डाल्टन यांनी अणुसिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसारच द्रव्य अणूंचे बनलेले असते. अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान असतात तर भिन्न मूलद्रव्याचे अणू भिन्न असतात व त्याचे वस्तुमानही भिन्न असते. आता बघा, आपण डाल्टनची ॲटॉमिक थेरी बघितली. त्याचं एक सोपं उदाहरण आपल्या दैनंदिन जीवनामधलं एक उदाहरण दिलेलं आहे डाल्टन सरांनी, की बुंदीचा लाडू जो आहे तो बुंदीचा लाडू कसा तयार होतो तर छोट्या छोट्या पार्टिकल छोट्या छोट्या बुंदींच्या दाण्यांनी तो तयार होतो. पण त्याचं बाहेरचं स्ट्रक्चर फक्त दिसतं, आतमध्ये काय हे दिसत नाही. तसंच भरीव चेंडू जर घेतला तर तो चेंडू आपल्याला बाहेरचं संरचना काही आतली संरचना काहीच दिसत नाही, पण बाहेरची जी रचना आहे स्ट्रक्चर आहे ते सहज दिसतं. म्हणजे पहिलं एक तर बुंदीच्या लाडूचं उदाहरण आणि दुसरं चेंडूचं उदाहरण. या चेंडूच्या आणि लाडूच्या दोन उदाहरणांवरनं काय स्पष्ट झालं की अणू हा एखादा कडक भरीव गोलाप्रमाणे काहीच संरचना नसलेला आहे, हे त्यांच्या सिद्धांतावरनं ठरलं. आणि त्यावरनं निष्कर्ष त्यांनी काय काढला तर अणूंमध्ये वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एक समान असते. म्हणजे त्यांना एवढं सांगायचं होतं की तो जो ॲटम आहे तो आतल्या बाजूनी भरीव गोलाप्रमाणे आहे, पण त्याची संरचना नाही आहे, त्याची रचना ते स्पष्ट करू शकले नाही. आणि अणूंमध्ये वस्तुमानाचे वितरण मात्र सर्वत्र एकसारखे आहे, हे डाल्टनच्या सिद्धांतावरून आपल्याला स्पष्ट कळते. नेक्स्ट, थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. द प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम पुट फोर्थ ऑफ Thomson in the year 1904 is the first model of atomic structure. According to the model, the positive charge is distributed throughout the atom and the negatively charged electrons are embedded in it. The distributed positive charge is balanced by the negative charge on the electrons. Therefore, the atom becomes electrically neutral. थॉम्सन प्लम पुडिंगचं अणुप्रारूपण काय आहे तर अणुसंरचनेमधले पहिले प्रारूप म्हणजे थॉम्सन यांनी 1904 मध्ये मांडलेला प्लम पुडिंगचा प्रारूपण होय. या प्रारूपणानुसारच अणूंमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात. पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन म्हणजेच बॅलन्स्ड इलेक्ट्रॉनांवरील ऋणप्रभारांमुळे होतं. त्यामुळेच अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन होतो. आता बघा, थॉम्सन प्लम पुडिंग माहिती असेल तुम्हाला. प्लम केक माहिती आहे. केक म्हणजे काय तर त्याच्या आतमध्ये चेरीज किंवा ड्रायफ्रूट्स असे सर्व भरलेले असतात. ते याचं एक सोपं उदाहरण सांगितलं की प्लम पुडिंगसारखं ते इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असतो. त्यापेक्षा अजून एक सोपं उदाहरण बघूया वॉटरमेलनचं. वॉटरमेलन म्हणजे काय तर टरबूज, की जे आपण उन्हाळ्यामध्ये खातो. टरबुजामध्ये काळ्या रंगाच्या बिया असतात.
दॅट इज निगेटिव्ह चार्ज, आणि लाल रंगाचा जो गर असतो दॅट इज पॉझिटिव्ह चार्ज. आता हे दोन्ही बघा, जेव्हा आपण कापतो त्यावेळी बिया सहजासहजी वेगळ्या होत नाही किंवा तो लाल गरही वेगळा होत नाही. का होत नाही? तर जो धनप्रभार आहे तेवढाच ऋणप्रभार असतो, तो बॅलन्स केलेला असतो. म्हणजे एक उदाहरणावरून आपल्याला, त्या एक छोट्याशा उदाहरणावरून आपण सहज स्पष्ट करू शकतो की द डिस्ट्रीब्युटेड पॉझिटिव्ह चार्ज इज बॅलन्स बाय द निगेटिव्ह चार्ज इन द इलेक्ट्रॉन्स. या पसरलेल्या धनप्रभाराचे संतुलन इलेक्ट्रॉनांवरील ऋणप्रभारांमुळे होतं, आणि म्हणूनच कदाचित त्या जे वॉटरमेलन आहे त्याच्यामधल्या बिया आणि गर सहजासहजी आपण बघा झटकलं तरी सहजासहजी ते खाली पडत नाही, का तर ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जे चार्ज असतात ते बॅलन्स झालेले असतात. हेच सर जे थॉम्सन यांना स्पष्ट करायचं होतं. रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम 1911. 1911मध्ये रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूपण स्पष्ट केलं रुदरफोर्ड सरांनी. रुदरफोर्ड स्टडीड द इनसाइड ऑफ ॲटम बाय हिज सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अँड पुट फोर्थ अँड न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम इन द इयर 1911. रुदरफोर्ड यांनी सुप्रसिद्ध विकिरण प्रयोगाचा अणूंच्या अंतरंगाचा वेध घेतला तो 1911मध्ये. त्यामध्ये त्यांनी अणूंचे केंद्रकीय प्रारूपण मांडले. आता बघा तो एक्सपेरिमेंट कोणता आहे, तर तुम्हाला जे चित्र दिसतं ते काय, फ्लुरोसंट स्क्रीन जी गोल दिसते ना ती फ्लुरोसंट स्क्रीन आहे, की ज्याला प्रतिदीप्तिमान पडदा असं म्हटलं जातं. आतमध्ये गोल्डन फॉईल आहे, सोन्याचा पत्रा आहे, पिवळ्या रंगाचा दिसतोय बघा तो, आणि बाहेर स्लिट म्हणजे चीर म्हणजे जो भाग ओपन आहे त्याला स्लिट असं म्हणतात. आणि बाजूच्या बॉक्स आहे त्याच्यामध्ये अल्फा पार्टिकल इमिटर आहे, म्हणजे अल्फा कण उत्सर्जक त्याच्यामधून केले जात आहेत असं ते ॲपरेटस आहे. आता बघूया त्यांनी त्या एक्सपेरिमेंटमधून काय सिद्ध केलं. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी थिन गोल्ड फॉईल. रुदरफोर्ड यांनी सोन्याचा अतिशय पातळ पत्रा, की ज्याची जाडी किती होती बघा, 10⁻⁴ मिलीमीटर एवढी पातळ त्याची जाडी होती. अँड बंबार्डिंग इट विथ पॉझिटिव्ह चार्ज अल्फा पार्टिकल्स इमिट बाय अ रेडिओ एलिमेंट्स. त्यांनी सोन्याचा पातळ पत्रा घेतला आणि त्यावर किरणोत्सारी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धनप्रभारित अल्फा किरणांचा किंवा अल्फा कणांचा मारा केला. ही ऑब्झर्व द पाथ ऑफ अल्फा पार्टिकल्स बाय मीन्स ऑफ फ्लुरोसंट स्क्रीन अराउंड द गोल्ड फॉईल. सोन्याच्या पत्र्याभोवती लावलेल्या त्या प्रतिदीप्तिमान पडदा लावून त्यांनी अल्फा कणांच्या मार्गाचा वेध घेतला. म्हणजेच काय, ते अल्फा पार्टिकल्स कुठे जातात ते त्यांनी ऑब्झर्व केलं. इट वॉज एक्सपेक्टेड दॅट द अल्फा पार्टिकल्स वुड गेट रिफ्लेक्टेड फ्रॉम द गोल्ड फॉईल इफ द पॉझिटिव्हली चार्ज मास वेअर इव्हनली डिस्ट्रीब्युटेड इनसाइड द ॲटम. जर अणूंमध्ये धनप्रभारित वस्तुमानाचे वितरण सर्वत्र एकसमान असेल तर धनप्रभारित अल्फा कणांचे पत्र्यावरून परावर्तन होईल अशी अपेक्षा होती त्यांना. अनएक्सपेक्टेडली मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेंट स्ट्रेट थ्रू द फॉईल. अ स्मॉल नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड फ्रॉम द ओरिजिन पाथ थ्रू अ स्मॉल अँगल. अ स्टील smaller number of alpha particle get deflected through a large angle, and surprisingly one alpha particle about 20,000 bounce back in the direction opposite to the original path. अनपेक्षितपणे बहुसंख्य अल्फा कण पत्र्यातून आरपार सरळ गेले. ते बघा दिसत आहेत तुम्हाला जाताना. काही थोड्या अल्फा कणांचे मूळ मार्गापासून लहान कोनांमधून विचलन झाले, की जे थोडेसे साईडच्या डायरेक्शनला आलेले आहेत पार्टिकल्स. आणखी थोड्या अल्फा कणांचे मोठ्या कोनातून विचलन झाले, आणि आश्चर्य म्हणजे काय तर 20,000पेक्षा जास्त 20,000पैकी एक अल्फा कण मूळ मार्गाच्या उलट दिशेने उसळला.
म्हणजे ॲव्हरेजमध्ये त्यांनी काय केलं, 20,000 एवढे अल्फा कण घेतले, तर त्याच्यापैकी फक्त एकच अल्फा कण जो त्याचा रस्ता होता त्याच्या उलट दिशेने तो बॅक आला आहे. The large number of the alpha particles that went straight through the foil indicates that there was no obstacles in their path. मोठ्या संख्येने आरपार गेलेले अल्फा कण असे दर्शवतात की त्यांच्या वाटेत कोणताच अडथळा नव्हता. It means that there must be mainly an empty space inside the atom. In the solid gold foil. याचा अर्थ सोन्याच्या स्थायीरूप पत्र्यामधील अणूंच्या आत बरीचशी जागा मोकळीच असली पाहिजे. The small number of alpha particles that get deflected through a small or a big angle must have faced an obstacle in their path. ज्या थोड्या अल्फा कणांचे लहान किंवा मोठ्या कणातून विचलन झाले त्याच्या वाटेत अडथळा होता. It means the positively charged and heavily part causing obstruction would be in the center of the atom. याचाच अर्थ काय, तर अडथळ्यास कारण असलेल्या अणूंच्या धनप्रभारित व जड भाग अणूंच्या मध्यभागी होता. From this Rutherford put forth a nuclear model for atom. यावरून रुदरफोर्डने पुढील प्रमाणे अणूंचे केंद्रकीय प्रारूपण मांडले. जे थॉम्सन सरांच्या थेरीनुसार बघा बी नंबरची जी फिगर आहे त्याच्यामध्ये काय एक्सप्लेन केलं थॉम्सन सरांनी की पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज जे आहे ते इक्वल असतात म्हणून ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, असं इलेक्ट्रॉन इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे असं म्हटलं जातं. का तर ते जी व्हॅल्यू आहे त्यांची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हची ती इक्वल असते. आता आपण बघूया खाली रुदरफोर्ड सरांची थेरी काय सांगते. देअर इज अ पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर ऑफ एन ॲटम. अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असतात. 2. ऑलमोस्ट द एंटायर मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस. केंद्रकात अणूंचे जवळजवळ सर्वच वस्तुमान एकवटलेले असते. आणि बघा ते केंद्रक दिसतंय रुदरफोर्ड सरांच्या याच्यामध्ये ते येलोइश कलरचं छोटंसं आहे ना ते केंद्रक की ज्याच्यामध्ये मास सर्व न्यूक्लियसमध्ये सर्व मास कॉन्सन्ट्रेट झालेलं असतं. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियस भोवती आता त्या आकृतीत दाखवलेलं नाही बघा पण ते न्यूक्लियसच्या भोवती जे इलेक्ट्रॉन्स फिरत असतात ते निगेटिव्ह चार्ज प्रभारित असतात. द टोटल निगेटिव्ह चार्ज ऑन ऑल द इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस. सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणूनच काय म्हटलं जातं जर टोटल निगेटिव्ह चार्ज ऑफ ऑन ऑल द इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस ॲज द पॉझिटिव्ह चार्ज आर बॅलन्स द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. There is an empty space between the revolving electrons and atomic nucleus. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान पोकळी असते आणि ती दाखवली आहे बघा येलो कलरची. कडा म्हणजे ती इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणारी कडा आणि आतमध्ये न्यूक्लियस याच्या आतमध्ये बरीचशी स्पेस रिकामी आहे. हे यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. An established law of physics and electrically charged body is revolving in a circular orbit. Its energy decreases. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युत प्रभारित वस्तूची ऊर्जा कमी होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापिताचा नियम आहे. According to the law of atom described, the Rutherford's model turned out to be unstable. या नियमानुसारच रुदरफोर्डने मांडलेल्या प्रारूपणातील अणू अस्थायी ठरतो. इन रियालिटी हाऊएव्हर ऑल ॲटम्स एक्सेप्ट रेडिओॲक्टिव्ह ॲटम
आर स्टेबल. मात्र प्रत्यक्षात किरणोत्सारी अणू सोडून इतर सर्व अणूंचा स्थायीभाव असतो. दिस शॉर्टकमिंग ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल was removed by the atomic model put forth by Niels Bohr in the year 1913. रुदरफोर्डच्या अणुप्रारूपणातील ही त्रुटी नील बोर यांनी 1913 मांडलेल्या अणुप्रारूपणाने दूर झाली आहे. बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल 1913. 1913 नील्स बोर यांनी अणुप्रारूपणाची काही आधारभूत तत्त्व पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत. फर्स्ट, द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाईज इन द कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट ॲट सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. सेकंड, एनर्जी ऑफ ॲन इलेक्ट्रॉन्स इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन द पर्टिक्युलर ऑर्बिट. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. थर्ड, व्हेन ॲन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम ॲन इनर ऑर्बिट टू ॲन आउटर ऑर्बिट इट्स ॲब्सॉर्ब एनर्जी इक्वल टू द डिफरन्स ऑफ इट्स एनर्जी लेवल अँड व्हेन it jumps from an outer orbit to an inner orbit, its emit energy equal to the difference of its energy level. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकीच एनर्जी उत्सर्जित करतो. आता बघा, बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. हे जे ॲटॉमिक मॉडेल दाखवलं आहे, मध्ये काय आहे तर न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये काय असतं, पॉझिटिव्ह चार्ज, जे पॉझिटिव्ह दाखवले आहेत बघा, पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसमध्ये हा धनप्रभार दाखवलेला आहे. आणि जे ऑर्बिट्स दाखवलेले आहेत, फर्स्ट ऑर्बिट इज के शेल, म्हणजे के कवच असं म्हटलं जातं त्याला. सेकंड ऑर्बिट एल शेल, एल कवच. थर्ड एम शेल, एम कवच. आणि फोर्थ एन शेल म्हणजेच एन कवच. हे बोर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेलमध्ये स्पष्ट केलं आहे त्यांनी. नेक्स्ट बघूया ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲन ॲटम इज फॉर्म फ्रॉम न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. दिस कंटेन्स 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आता आकृतीत बघा, केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. काय बघा पुन्हा, केंद्रक आणि केंद्रकाबाहेरील भाग म्हणजे आतमधला आणि बाहेरील भाग मिळून काय तयार होतो, अणू. त्यांमध्ये 3 प्रकारचे अणुकणांचा समावेश होतो. फर्स्ट वन इलेक्ट्रॉन. नेक्स्ट की जो आतल्या बाजूला असतो न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज ब्ल्यू कलर दाखवला आहे बघा तिथे. आणि प्रोटॉन इज पॉझिटिव्ह चार्ज, दॅट इज येलो कलर. असे 3 पार्टिकल्स मिळून हा ॲटम्स तयार होतो. न्यूक्लियस. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. अणूचे केंद्रक हे धनप्रभारित असते. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेट इन द न्यूक्लियस. अणूचे जवळजवळ सर्वच वस्तुमान केंद्रकात एकवटलेलं असतं. द न्यूक्लियस कंटेन्स 2 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स टुगेदर कॉल्ड न्यूक्लिऑन्स. केंद्रकामध्ये जे 2 प्रकारचे अणुकण असतात, एकत्रितपणे त्यांना न्यूक्लिऑन्स असं म्हणतात. प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाईप्स ऑफ न्यूक्लिऑन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑनचे 2 प्रकार आहेत. प्रोटॉन, स्मॉल p. प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन ॲन ॲटॉमिक न्यूक्लियस. प्रोटॉन हा अणुकेंद्रकामध्ये असणारा धनप्रभारित अणुकण असून केंद्रकाभोवती धनप्रभार हा त्याच्यातील प्रोटॉनमुळेच असतो. द पॉझिटिव्हली चार्ज ऑन ॲन न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंट बाय द सिम्बॉल स्मॉल p. प्रोटॉनचा निर्देश म्हणजे प्रोटॉन जर आपल्याला दाखवायचा असेल तर स्मॉल लेटर p या संज्ञेने तो
दाखवता येतो. इच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ +1 e. म्हणजे प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार हा कसा दाखवला जातो, तर पॉझिटिव्ह म्हणजे प्लसचं साईन लिहावं लागतं, मग 1 आणि नंतर स्मॉल ई असं लिहावं लागतं. प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार पॉझिटिव्ह 1 e एवढा असतो. 1 e म्हणजेच काय, 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. When total positive charge on the nucleus is expressed in the unit E. त्यामुळेच केंद्रकावरील एकूण धनप्रभार म्हणजे स्मॉल लेटर ई ह्या एककांमध्ये व्यक्त केल्यास त्याची परिमाण केंद्रकातील प्रोटॉनिक संख्ये एवढेच असते. इट मॅग्निट्यूड्स इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. The number of protons in the nucleus of an atom is the atomic number that elements and is denoted by capital Z. Mass of one proton is approximately 1 mu. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो कॅपिटल लेटर झेड या संज्ञेने दर्शविला जातो. एका प्रोटॉनचे वस्तुमान किती असतं, तर सुमारे 1 म्यू. 1 म्यू म्हणजेच काय, तर ॲटॉमिक मास युनिट, दॅट इज कॉल्ड युनिफाईड मास इतकं असतं. आता 1 त्यालाच आपण काय म्हणतो, तर 1 डाल्टन असं सुद्धा म्हटलं जातं. तर 1 म्यू म्हणजेच 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. The mass of one hydrogen atom is also approximately 1 mu. हायड्रोजनच्या एका अणूचं वजनसुद्धा 1 म्यू एवढंच असतं. 1 म्यू म्हणजेच 1 डाल्टन. न्यूट्रॉन. न्यूट्रॉन इज डिनोटेड बाय स्मॉल लेटर n. न्यूट्रॉन इज an electrically neutral subatomic particle and it is denoted by small letter n. nचा सिम्बॉल वापरून ते दाखवलं जातं. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवानुकण असून त्याचा निर्देश म्हणजे ती जी संज्ञा आहे ती स्मॉल लेटर एननी दाखवली जाते. द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस इज डिनोटेड बाय द सिम्बॉल एन. केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी स्मॉल लेटर एन ही संज्ञा वापरतात. ॲटॉमिक न्यूक्लियाय ऑफ ऑल द एलिमेंट्स except hydrogen with atomic mass 1 mu contains neutrons. 1 mu इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात. The mass of a neutron is approximately 1 mu, which is almost equal to that a proton. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 म्यू एवढे असते, म्हणजे जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना इतके असतं ते. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. केंद्रकाबाहेरील भाग. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर includes electron revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. अणूंच्या संरचनेत अणुकेंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स व केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असलेली पोकळी यांचा त्याच्यात समावेश होतो. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन कसं दाखवतात बघा, स्मॉल लेटर ई आणि त्याच्यावर त्याचा चार्ज दाखवतात निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल स्मॉल ई आणि त्याच्यावर निगेटिव्ह साईन. इलेक्ट्रॉनचा ऋणप्रभार अवानुकण असून त्याचा निर्देश म्हणजे ती संज्ञा जी आहे ती स्मॉल लेटर ई आणि वर निगेटिव्ह साईन असं दाखवलं जातं. इच इलेक्ट्रॉन्स कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्हली चार्ज -1 इलेक्ट्रॉन असं दाखवलं जातं. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एकक ऋणप्रभार म्हणजेच -1 इलेक्ट्रॉन असतो. मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ हायड्रोजन ॲटम.
इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. त्यामुळेच द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. त्यामुळेच इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानले जाते. इलेक्ट्रॉन इन अ एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्विंग इन द डिस्क्रिएट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात. द ऑर्बिट बीइंग्स 3 डायमेन्शन इन नेचर अ टर्म शेल. भ्रमण कक्षेतील स्वरूप त्रिमित असल्यामुळे त्याला कक्षा या पदाऐवजी कवच हे पद वापरतात. शेल इज used instead of the term orbit. The energy of an electron is determined by the shell in which it is present. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते. The number of electrons in the extra nuclear part is equal to the number of proton in the nucleus. कॅपिटल लेटर Z. अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉन इतकीच असते आणि तो जो प्रोटॉन इतकीच असते म्हणजेच काय तर कॅपिटल Z लेटर एवढी असते. Therefore, electrically charged are balanced and the atoms are electrically neutral. त्यामुळेच विद्युत प्रभाराचे संतुलन होऊन अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. आता काय शिकलो बघा आपण तर ॲटॉमिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये काय काय असतं. न्यूक्लियसमध्ये काय असतं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन की प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूट्रॉनवर चार्ज नसतो. तिसरा पार्टिकल्स आहे तो इलेक्ट्रॉनवर हा निगेटिव्ह चार्ज असतो आणि तो त्याच्या शेलमध्ये ऑर्बिटमध्ये फिरत असतो. तो निगेटिव्हली चार्ज पार्टिकल असतो.